गुड मॉर्निंग अगेन इन द न्यू ब्लॉग. आणि आता पोहोचलो आहे घनसोली स्टेशनला. आता डायरेक्टली बसूया ट्रेनमध्ये, कारण बसायला हल्ली रोजच ट्रेनमध्ये जागा मिळते आणि बरं वाटतं यार सकाळच्या वेळेला तरी. तर चला बघूया, ऑफिसला पोहोचूया. परत एकदा भूक लागली कारण आज ऑफिसला थोडं लवकर पोहोचलो आहे. तर चाललो आहे आता मॅगी खाऊया, जरा व्हेज मॅगी. 24 फ्लोअरला कॅफेटेरिया आहे तिथे. OECच्या ऑफिसमध्ये चांगलं होतं सगळं, आमच्या सेम फ्लोअरला मिळायचं, मोठा कॅफेटेरिया होता. आता इथे बघूया. 5 मिनिटात बनेल आपली मॅगी, व्हेज मॅगी. हॅलो गाईज, मस्त गरम गरम मॅगी आलेली आहे आणि गरम गरम मॅगी एन्जॉय करूया. चला नाश्ता आला, आता जाऊया वरती जरा कामाचं बघूया. सगळीकडे नुसते रितेश भाऊ आहेत. तर मित्रांनो, नाश्ता केल्यानंतर मग थोड्या वेळाने लंच वगैरे पण करून घेतला, आटोपून घेतला. म्हटलं नको डिले व्हायला, कारण एकदा राहिलं की मग ते राहून जातं, मग 2:30-3 वाजतात. आणि लंच करून खाली आलो तर म्हटलं आज आमच्या इथे करी रोडचा जो ब्रिज आहे ना, त्याच्याखाली ना मुंबईचे डबेवाले पण आहे ना, त्यांची ते मॅनेजमेंट करत असतात. तर मुंबईचा डबेवाला या टॉपिकवर बघा आपण आज हे जरा थोडं बघूया. ॲक्च्युली आता गर्दी कमी झाली मी कॅमेरा ऑन करेपर्यंत, पण आहे ना इथे सगळे ना त्यांच्या सायकली वगैरे बघा अशा व्यवस्थित मांडलेल्या आहेत आणि प्रत्येकाचे डेडिकेटेड डबे प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचवतात सिंगल. कुठलीही मिस्टेक न होता. ऑलरेडी म्हणजे तुम्हाला कदाचित काही लोकांना माहिती नसेल किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुंबईच्या डबेवाल्यांना म्हणजे ते एवढे डबे पोहोचवतात ना, एवढे ॲक्युरेसी आहे त्याच्यामध्ये की सिक्स सिग्मा ही त्यांना हे सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. आता 6 सिग्मा सर्टिफिकेशनमध्ये काय असं, आम्हाला हा इंजिनिअरिंगचा टॉपिक होता शिकण्यातला की 10 लाख जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन्स करतो, म्हणजे 10 लाख डिलिंग्स करतो किंवा 10 लाख आपण व्यवहार करतो, 10 लाख नंबर ऑफ टाइम्स, तेव्हा त्याच्यात 6 मिस्टेकला फक्त अलाउन्स असतो. म्हणजे 6 मिस्टेक अलाउड आहे किंवा 6 मिस्टेक होऊ शकतात. तर अशा 10 लाखांमधून फक्त 6 मिस्टेक, म्हणजे 10 लाख जर डबे पोहोचवले तर फक्त 6 डबे इकडे तिकडे होऊ शकतात बाबा, चुकून ते पण. तर असं मुंबईच्या डबेवाल्यांचं हे आहे, एवढी ॲक्युरेसी आहे त्यांची. इथे बघा एक व्हाईट मस्तपैकी माऊली मांजर आहे आणि तिची पिल्लं किती मस्त आहेत बघा, गोड. खरं आहे, पिल्लं वगैरे बघितली ना तर असं ओवीचीच आठवण येते. हे बघा, आई झोपली आहे. आणि हे बघा मित्रांनो, आज म्हटलं तुम्हाला आमच्या फ्लोअरवरचा आजूबाजूचा सेटअप दाखवूया कसा आहे आमचा फ्लोअर. तर बाजूला आहे टेबल टेनिसचा एक छोटा टेबल, म्हणजे कोर्ट छोटंच आहे अगदी. तिकडे 2 जण, इकडे 2 जण, असे 4 जण मिळून खेळू शकतात. आणि त्याच्या समोरच आहे हा मस्त व्ह्यू, म्हणजे इथला सनसेट तर अगदी बघण्यासारखा आहे. आणि समोरच वरली सीफेस देखील आहे आणि त्या सूर्याचा जो सनसेट होतानाची जी सूर्यकिरणं आहे ती बघा कशी समुद्रावर पडली आहेत आणि क्षितिजापर्यंत दिसतं आहे पूर्ण. आणि ह्या उंच उंच बिल्डिंग्स, तर मजा येते. आणि ही झाडं वगैरे एक्झॉटिक प्लांट्स आहे ते. चलो भाई निकलते हैं अभी, बहुत काम हो गया अपना अभी. सो गाईज पोचलो आता घरी, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली आज. आणि मला माझी एक मोठी बहीण आहे मानलेली, तर त्यांनी आज मला सजेशन दिले, कारण काल त्यांनी माझ्या ब्लॉगमध्ये बघितले की आज थोडं डाऊन वाटतं आहे. मग त्यांनी विचारपूस केली की का डाऊन वाटतं आहे, तब्येत वगैरे बरी नाही का. तर मी म्हटलं अचानकच झालं, काय थोडं एक्झर्शन वाटतं आहे बस. तर त्या म्हणाल्या की गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडं आंघोळ वगैरे करत जा वगैरे, असं त्यांनी थोडे आणि अजून पण 4-5 गोष्टी सांगितल्या. तर मी आल्यावर जरा तशा पद्धतीने फ्रेश झालो आणि जरा बरं वाटतं. आणि गुरुक्षेत्र मंत्र म्हणजे गुरुमंत्र वगैरे पण म्हटला त्याचसोबत, तर जरा कसं पॉझिटिव्ह एनर्जी ती जाणवते जर आपण पॉझिटिव्ह काहीतरी करायला लागलो तर. तर बाय द वे आता जेवायला बसलो आहे, जेवणाचं ताट रेडी आहे. आणि हे बघा आज केली आहे कावेरीने मशरूम मसाला ही भाजी आहे. आपली चपाती आज मुद्दाम मशरूमच्या भाजीसोबत आणि कांदा लिंबू.
तर चला आपण जेवून घेऊया आणि आज आपण गप्पा मारल्या ऑफिसचं दैनंदिन आपली काय कामं असतात, डेली स्टेटस कॉल वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे. प्लस ऑफिसच्या आजूबाजूचा परिसर आणि इन जनरल आपल्या मनातले थॉट्स आपण नेहमी बोलण्याचा प्रयत्न करतो. ऑफिसमधून दिसणारा सी व्ह्यू म्हणजे लांब आहे थोडा समुद्र, पण जेव्हा तो सनसेट होत असतो तेव्हा त्याची ती सूर्याची किरणाची समुद्राच्या पाण्यावर दिसतात. आज मी पहिल्यांदा जरा एवढं निरखून बघितली तर एवढ्या जवळ मुंबईच्या जवळ वरळी सी फेस वगैरे आमच्या बिल्डिंगमधून दिसतो. तर ते एक बघून मला जरा चांगलं वाटलं, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर बघत राहा. आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय, गुड नाईट.